जय पराजयाचा विचार न करता शरद पवार या वयातही काम करतात हे कौतुकास्पद। मुख्यमंत्री फडणवीसांकडून शरद पवारांचं तोंड भरून कौतुक। फडणवीसांच्या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण। मंत्रिमंडळात कुणालाही चुकीचं काम करू देणार नाही, चुकीचं काम करणाऱ्यांना रोखण्याचं काम मी करेन, तर चुकीला माफी नाही म्हणत मुख्यमंत्री फडणवीसांचा मंत्र्यांना थेट इशारा। दोन 2019 मध्ये उद्धव ठाकरेंनी धोका दिला, जो योग्य मार्ग होता त्यावरून साथीदार भरकटले, मात्र ज्यांना बरोबर घेऊन पुढे जाऊ शकत होतो त्यांना पुढे घेऊन गेलो। एका मुलाखतीत बोलताना फडणवीसांचं मोठं विधान। येत्या 3 ते 6 जून दरम्यान राज ठाकरेंच्या उपस्थितीत शिवतीर्थावर मॅरेथॉन बैठका। पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनसेकडून बैठकीचं सत्र, तर राज ठाकरे कार्यकर्त्यांना देणार निवडणुकीचा कानमंत्र। हगवणे कुटुंबियांना चांदीची गौरी दिल्याचा व्हिडिओ आलाय समोर। गौरी दबावाखाली दिली की स्वखुशीनं हे अस्पष्ट। छत्रपती संभाजीनगरच्या दरोड्यातील चोरलेलं 5 किलो सोनं गेलं कुठे याचा तपास सुरू। अवघं 20 तोळे सोनं पोलिसांनी अमोलच्या निकटवर्तीयांकडून मिळवल्याची माहिती। राज्याच्या अनेक भागात आजही मुसळधार पावसाचा इशारा। कोकण आणि पूर्व विदर्भला ऑरेंज अलर्ट। आजपासून पंतप्रधान मोदींच्या जाहीर सभा आणि रॅलीचा झंझावत। 3 दिवसात 5 राज्यांमध्ये 6 सभांचं आयोजन, तर सभांमधून पाकिस्तानवर मोदी करणार जोरदार टीका। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा 2 दिवसांच्या जम्मू काश्मीर दौऱ्यावर। जम्मूतील सुरक्षा परिस्थितीचा घेणार आढावा, तर 30 मे रोजी पुंछमध्ये पीडितांची घेणार भेट।